वेट करना है। अंजलि, सोनुली, हो मॅम, थांब 5 मिनिटं. ठीक है। स्टार्ट करें हम लोग? बाकी लोग तो आने के अभी। हम लोग स्टार्ट कर देते हैं, लोग ज्वाइन हो जाएंगे, ठीक है? तब तक रिवाइज ले लेते हैं कल का। क्या देखा था हम लोगों ने कल? कितने पॉइंट्स हो गए थे हमारे? कितने पॉइंट्स हुए थे?
आवाज आ रही क्या मेरी? सोनुली, अंजलि, साक्षी? हो मॅम. हाँ मैम. यस मॅम. कितने पॉइंट्स हो गए थे बताओ फिर. आज मेरा दिमाग नहीं जगी थे वैसे भी. मैम 5 पॉइंट हुए थे. 4 पॉइंट्स हो गए थे ना. मैनेजमेंट एंड लेबर रिलेशन हम लोग आज देखने वाले थे ना. कंट्रोलिंग हमारा कंप्लीट हो गया था. हाँ मैम. बताओ क्या बताया था मैंने मैनेजमेंट एंड कंट्रोलिंग के बारे में. मैनेजमेंट एंड लेबर रिलेशन, सॉरी. उसी से स्टार्ट करते हैं. किस तरह से मेंटेन करना है हमें रिलेशन को. कैसे मैनेज करेंगे लेबर और मैनेजमेंट के बीच में रिलेशन कैसे रहते हैं. बताओ कैसे रहते हैं रिलेशन. अगर सांगा ना. ठीक रहते हैं क्या मैनेजमेंट और लेबर के बीच के जो रिलेशन है वो ठीक रहते हैं क्या या प्रॉब्लम्स रहते हैं. अच्छा ये बताओ लेबर की क्या प्रॉब्लम्स होती है. मॅम काय म्हटलं. लेबर की क्या प्रॉब्लेम होती है. लेबरला कसले प्रॉब्लेम्स असतात. लेबरला त्यांचं फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात आणि कामाबद्दल. म्हणजे काय पूर्ण बरोबर सांगा. काय काय प्रॉब्लेम आहेत लेबरचे. अरे सांगा ना. मॅम नाही येत आहे. नाही येत. जर समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉब करायसाठी गेले तर मग काय करणार. तुम्हाला प्रॉब्लेम्स तर माहित पाहिजे ना. काहीतरी पाहिजे. मॅम एकदा तुम्ही सांगा ना. म्हणजे शेवटी मलाच सांगावं लागेल नाही. तुम्ही काही सांगणारच नाही मला. नाही मॅम याच्याबद्दल कसं स्टडीज नाही केली तर त्यामुळे काही तेवढं नाही नॉलेज आहे. कारण मॅम आमची विजिट वगैरे पण नाही झाली ना तेवढी. ह्या गोष्टी व्हिजिटवर थोडी डिपेंड असतात ना. हो तरी व्हिजिट मध्ये पण. आपण काय बघतो की कशा पद्धतीने काम सुरू आहे कंपनीचं. काय आहे हा, हा. कुठले कुठले म्हणजे आपण कुठल्या सेक्टरला चाललो आहे बघायला. तिथलं काम कसं होत आहे ते आपण तिथे बघतो.
मशिनरीज कोणत्या यूज होत आहेत, कोणते गारमेंट तिथे बनत आहे, एवढं आपण तिथे बघतो. लेबर थोडी बघायला जातो आपण तिथे. मॅम हा, मॅम हा कुठल्या नंबरचा पॉइंट आहे म्हटलं? ऍक्च्युली आपण याला काल ठेवला होता. मला मध्ये डिस्टर्ब झालं त्याच्यामुळे मग मी याला ठेवून दिला होता. मलाच नव्हतं आठवत समोरचं काही. 5 नंबर 6 नंबर कुठलाही टाकू शकता तुम्ही. 5 झालेले आहेत ना आपले, तर कंटिन्यू आपण काय घेतलं होतं. ऍडव्हान्टेजेस मधलंच ना मॅम? हो, ऍडव्हान्टेजेस सुरू आहेत आपले. अजून आपण बाकी याच्यांकडे नाही गेलो. आज कंप्लीट करून घेऊ आपण ते. हो. आता मला सांगा, आता मॅनेजमेंट आणि लेबरकडे कुठले काम असतात? कुठले कुठले काम लेबर करेल? मॅम लेबरकडे पूर्ण वर्किंगचं काम असते. हा, आणखी? आणि मॅम इंडस्ट्री मधलं ना ते स्टिचिंग वगैरे जे पार्ट आहे ते प्रत्येक लेबरला डिवाइड करून देतात आणि ते त्यांचं काम असते, ज्यानुसार त्यांना ठेवलं जातं, ज्या वर्कवर त्यांना ठेवलं जातं. तर आणि मॅनेजमेंटचं कुठलं काम असतं? मॅनेजमेंटचं काम मॅम मॅनेजमेंटला म्हणजे पूर्ण ते मॅनेज करावं लागतं. त्याच्याकडे म्हणजे सगळ्याच गोष्टीचं जसं रेकॉर्ड वगैरे आणि ते जे वर्कर्स आहेत, जे लेबर्स आहेत, त्यांचं त्यांची पूर्ण डिटेल्स वगैरे ते सगळं मॅनेज. ओके, ठीक आहे. आपण इथे मॅनेजमेंट कोणाला म्हणणार? कशामध्ये मॅम? जर आता आपण कंपनी वर्क करतो आहोत, तर तिथे मॅनेजमेंट कोण राहणार? कोण कोण लोक मॅनेजमेंट मध्ये येतील? कंपनीमध्ये वर्क करत आहोत तर जर एखादी कंपनी आपण घेतली तर त्याचा काय म्हटलं, मॅनेजमेंट कुणाला म्हणू आपण? आपण घेतली तर आपण घेतली तर नाही, किंवा आपण वर्कआउट करत असेल, किंवा एखादी कंपनी आपण घेतली म्हणजे विकत नाही घेतली. उदाहरणार्थ आपण एक कंपनी घेत आहोत, तर मॅनेजमेंट आपण कुणाला म्हणणार? मॅम त्यातील डिपार्टमेंटला, जसं मॅनेजर वगैरे, DM, GM वगैरे. ओके. म्हणजे मॅम वर्करला सोडून जे तिथे फक्त जे हेड पोस्टवर आहे, जसं मॅनेजर वगैरे, त्या सगळ्यांना त्या सगळ्यांकडे मॅनेजमेंटचा राहील ना मॅम कोटा. त्या हेड पोस्ट मध्ये कोण कोण राहणार तिथे? मॅम डायरेक्टर आणि GM, DM आणि मॅनेजर. HR. आणखी हे मॅनेजर, DR, HR हे लोक वर्कर्स नाही आहेत का? हे लोक वर्कर्स मध्ये येणार नाहीत का? येतील. मॅम येतील ना. मग मॅनेजर वर्कर मध्ये नाही येणार का? येईल. मला माहिती होतं तुम्हाला ह्या दोन मधला डिफरन्स अजूनपर्यंत कळलेला नाही आहे. आपल्या घरी कोणाचं मॅनेजमेंट असतं? आपण आता छोट्या वरून जाऊ वरती. घरी कोणाचे मॅनेजमेंट असतं?
अरे घरी कोणाचं मॅनेजमेंट असतं तुमच्या? आई बाबा. आई बाबांचं. आजी आजोबा असतील तर आजी आजोबांचं पण राहतं, म्हणजे आई बाबांपेक्षा त्यांचे जास्ती असतं. बरोबर आहे. जर समजा आपण जॉईंट फॅमिली पकडली तर आजी आजोबांकडे मॅनेजमेंट जाईल. बरोबर हो की नाही? हो. आता समजा आता कॉलेज आहे आपलं, ठीक आहे, हे झालं आपलं घरचं. तर कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कुणाला म्हटलं जाईल? प्रिन्सिपल सर. शॅम्पूचा डब्बा. अच्छा, शॅम्पू पाहिजे तुला? अच्छा, मम्मीला पाहिजे तुझ्या. थांब देतो, एक मिनिट. हळूहळू एक मिनिट. हा, सांगा. कॉलेजच्या याच्यामध्ये मॅनेजमेंट कुणाला म्हटलं जाईल? डायरेक्टर, प्रिन्सिपल सर यांना. हम्म? प्रिन्सिपल सर. प्रिन्सिपल सराच्या वर कोणी नाही आहेत का आपल्या इथे? डायरेक्टर आहेत. डायरेक्टर आहे. डायरेक्टरच्या वर डायरेक्टरच्या वर कोण आहे? हम्म? युनिव्हर्सिटी आहे की नाही आहे? हो मॅम. अरे यार, माझा क्लास सुरू आहे, थांबले थोडीशी. मग हे मोठे 3 एम्प्लॉई झाले आपले. बरोबर आहे. असंच कंपनीमध्ये पण राहणार. जसं आता तुम्ही सांगितलं HR, CR, अजून काय काय सांगितलं होतं, मॅनेजर. हे लोक वर्करशी निगडीत आहेत. बरोबर? येस ऑर नो? येस मॅम. जसं आपले प्रिन्सिपल सर आपल्याशी निगडीत आहेत. आपण डायरेक्ट डायरेक्टरकडे जातो का? आपल्याला कुठलंही काम असेल तर आपण डायरेक्ट डायरेक्टरकडे जातो का? नाही. आपण कुणाकडे जाणार? आपण सरांकडे जाणार. बरोबर? प्रिन्सिपल सरांकडे. हेड कोण आहे? युनिव्हर्सिटी. बरोबर? तसंच हेड कोण इथे राहणार? कंपनीमध्ये हेड कोण राहणार? ज्याची ती कंपनी आहे. जर आता आपण समजा रेमंड जे घेतलं, रेमंड ज्या व्यक्तीची कंपनी आहे ती व्यक्ती कोण झाली? ती व्यक्ती कोण झाली? वन ऑफ द मॅनेजमेंट.
मग त्यासाठी ते जर आपल्याला एखादी कंपनी बनवायची असेल किंवा कुठलीही संस्था आपण ओपन जर करत असेल तर त्यासाठी 11 ते 12 लोकांचं असं बॉन्डिंग राहतं. बरोबर आहे? राहतं का? माहितीये का? असतं का? हो मॅम. तर ते जे मॅनेजमेंट असतं म्हणजे ते जे मुख्य लोक जे असतात त्याला म्हटलं जातं मॅनेजमेंट. कारण हे सगळं त्यांच्या अंडरमध्ये काम चालत असतं. मग आपले मॅनेजर असोत, HR असोत, CR असोत, जे कोणी आहे ते कोणाला जबाबदार राहतात? त्या लोकांना जबाबदार राहतात. जे तिकडनी प्रोसिजर आपल्यापर्यंत म्हणजे या लोकांपर्यंत येईल ते या लोकांना वर्कर्सला द्यावं लागतात की आपल्या आता कुठल्या याच्याशी कंपनीशी आपले संबंध आहेत, कुठल्या कंपनीचे आपल्याला किती किती प्रोडक्ट्स आपल्याला कोणत्या कंपनीला द्यायचं आहे याचं सगळं कोण बघणार? एम्प्लॉईज पाहतील. ते मॅनेजमेंट पाहणार का? नाही. वर्कआउट कोण बघणार? वर्कआउट कोण पाहणार? एम्प्लॉईज. वर्कआउट कोण बघणार? मॅम काय क्वेश्चन केला? कंपनीचं वर्कआउट कोण पाहणार? आता जसं आपलं कॉलेज आहे तर टीचर्स स्टाफ आहे किंवा स्टुडंट्स आहेत, यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे सगळ्यात आधी कोणाकडे जाणार? अरे कुणाकडे जाणार? कुणाकडे जाऊ आपण? प्रिन्सिपल. प्रिन्सिपल सरांकडे. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले तुम्ही लोक मला सांगणार कि मैम ऐसा प्रॉब्लम्स है हमारे, बोलोगे आप लोग? हो मॅम. उसके बाद क्या होगा? हम लोग किसके पास जाएंगे? अगर ज्यादा प्रॉब्लम है तो हम लोग प्रिंसिपल सर के पास जाएंगे. बरोबर है? और उसके बाद क्या होगा? अगर वो प्रॉब्लम बहुत ज्यादा बड़ी है तो वो डायरेक्टर मैडम के पास जाएंगी. बराबर? हाँ मैम. और अगर वो प्रॉब्लम बहुत ही ज्यादा बड़ी है तो वो डायरेक्ट कहाँ पे जाएंगी? यूनिवर्सिटी में जाएंगी यूनिवर्सिटी. कि हमारे कॉलेज के लिए ऐसे प्रॉब्लम्स हैं तो हमें क्या करना चाहिए, क्या होगा. तो सेम कंडीशन कहाँ पे होगी हमारी? कंपनी में होगी. ठीक है? कंपनी और मैनेजमेंट इनके रिलेशन कभी भी ठीक नहीं रहते. क्यों नहीं रहते हैं? क्योंकि इन लोगों के यानी मैनेजमेंट का और लेबर का कभी कॉन्टेक्ट्स नहीं आते हैं. मैंने ये सब इसलिए बताया आप लोगों को, यानी कॉलेज का उदाहरण इसलिए लिया, अभी घर का ले रही थी पर घर पे इतना ये नहीं रहता. जैसे देखो अगर आपके घर में मैनेजमेंट आपके मम्मी पापा के हाथ में है या आपके समझो कि आपकी फैमिली जॉइंट फैमिली है, दादा दादी के हाथ में आपके मैनेजमेंट है. ठीक है? अगर आपको कोई प्रॉब्लम है तो आप अपने मम्मी पापा से बात करोगे, या मम्मी को अगर कोई प्रॉब्लम है तो वो पापा से बात करेगी. अगर घर का अगर कोई प्रॉब्लम है, अगर उसको सॉर्ट आउट करना है तो वो कहाँ पे जाएंगे? मम्मी पापा दादा दादी के पास जाएंगे? जाएंगे क्या? पर ये थोड़ा छोटे इसमें हो रहा है तो इसलिए मैंने कॉलेज का ये दिया आपको कि किस तरह से ये किया जाता है. उसमें भी बहुत सारी बातें रहती है पर वो उतना डिटेल्स नहीं जाना था मुझे.
तो क्या अब आपने ये तो देखा ना कि हमारा और डायरेक्ट यूनिवर्सिटी का आ रहा है क्या कांटेक्ट, आ रहा है क्या, डायरेक्ट कांटेक्ट हो रहा है क्या आपके साथ? नहीं मैम। नहीं हो रहा है। तो सेम कंडीशन क्या है कि लेबर और मैनेजमेंट, इन दोनों के बीच कौन रहता है, कौन है दोनों के बीच, जो इन दोनों को ज्वाइन करके रखता है? बताओ ना। अरे अभी तो बताया था आप लोगों ने थोड़ी देर पहले, जिनको आपने मैनेजमेंट बताया था। मैम डायरेक्टर। हाँ, जो डायरेक्टर होते हैं, ये इन दोनों के बीच का एक दुआ बोला जाता है, मराठी में उसको दुआ बोलते हैं। यानी दोनों के बीच का एक जो कॉमन जो एक व्यक्ति रहता है वो ये रहता है। तो क्या होता है कि उसके ये जो रिलेशन है एम्प्लॉयज के और मैनेजमेंट के, इनके बीच में डायरेक्टर है। तो डायरेक्टर और लेबर्स एंड डायरेक्टर एंड मैनेजमेंट, ऐसा वो व्यवहार चलता है। इसलिए क्या करना है, ये जो रिलेशनशिप है, तो ये जो रिलेशनशिप है उसको क्या करना है, हम लोगों को शिथिल करना है, जो बहुत हाईली क्या हो जाती है, अब आप देखो वर्कर्स का कोई भी एक लीडर होता है, ठीक है, जैसे आपका क्लास में कैप्टन होता है, क्लास मॉनिटर रहता है ना, यस मैम। तो सेम कंडीशन होती है वर्कर्स में। उनका भी एक लीडर रहता है जिसके कॉन्टेक्ट किसके साथ रहेंगे, किसके साथ रहेंगे, डायरेक्टर के साथ रहेंगे। हाँ या ना, यस मैम। डायरेक्टर के साथ रहेंगे उनके रिलेशंस। तो उसका काम क्या होता है कि अपने जो प्रॉब्लम्स है लेबर के वो वहां तक पहुंचाए जाए। और जब लेबर के प्रॉब्लम्स मैनेजमेंट के पास जाते हैं और मैनेजमेंट उसको सॉर्ट आउट करते हैं, तब जाके इन दोनों में रिलेशनशिप अच्छी रहती है। अगर ऐसा नहीं होता है तो दोनों में रिलेशनशिप खराब हो जाती है। लेबर्स को कौन से प्रॉब्लम्स रहते हैं, फाइनेंशियल प्रॉब्लम है ही, साथ में क्या होता है, अगर वर्कआउट करते हुए उनका अगर कोई प्रॉब्लम हो जाता है, मशीनरीज में अगर कुछ प्रॉब्लम्स हो जाता है, या उससे कोई किसी का कभी ऐसे सुनने में आता है ना, ये काम करते हुए इनके हाथ चला गया, इसका ये हो गया, तो उसकी वजह से हम इंश्योर हो गए, होता है ऐसे बहुत बार, होता है क्या कंपनी वर्कर के साथ इस तरह से होता है? होता है क्या? या किसी को बहुत किसी को कोई सर्जरी होती है किसी की, अब होती है, यस मैम। छोटी मोटी सर्जरीज होती है, या किसी का कोई एक्सीडेंट हो जाता है, ऐसे नहीं कि वर्कआउट करते हुए एक्सीडेंट हो, ऐसे भी एक्सीडेंट के प्रमाण ज्यादा है। तो इसके लिए क्या होना चाहिए, उसके लिए विवाह रहता है, वर्कर्स के लिए रहता है क्या? आप लोग जानते होंगे कि ये हॉस्पिटल हम लोगों के लिए है, इसका खर्चा हमारी कंपनी देती है, या फिर अगर कोई गवर्नमेंट सेक्टर से है तो गवर्नमेंट से उनको पैसा मिल जाता है। किसी की अगर कोई सर्जरी होती है या कुछ बीमारी में उनको पैसा लगता है तो वो गवर्नमेंट देती है, बराबर है? ये तो सुना है आप लोगों ने। हो मैम।
तो इसी तरह से क्या होना चाहिए, जो कंपनी वर्कर्स है उनके लिए भी उस तरह से, हर कंपनी में ऐसे नहीं होता, कुछ कंपनीज अपने एम्प्लॉयज को सारी सुविधाएं देती है, पर कुछ कंपनीज का ऐसे होता है कि वो लोग सुविधाएं नहीं देती है, उसके वजह से भी रिलेशनशिप खराब हो जाते हैं। तो अगर मैनेजमेंट अगर वो रिलेशनशिप को मेंटेन करने के लिए मैनेजमेंट अगर सारे सुविधाएं प्रोवाइड करती है लेबर्स को, तो लेबर्स को भी कोई प्रॉब्लम नहीं जाएगा, जाएगा क्या? अरे जाएगा क्या? नहीं मैम। नहीं जाएगा। तो लेबर्स और मैनेजमेंट के रिलेशन अच्छे से बन जाएंगे। हो कि नहीं? हो की नाही? कळलंय का एवढं? मला जास्त खिचायचं नाही आहे त्याला आता. हेलो हाँ हेलो बोलो ना, हेलो। आ रही है आपकी आवाज? काय म्हणत आहे साक्षी, बोल. इतकं कळलं आहे का? नेक्स्ट पॉइंट जायचं. कळलेलं आहे का? हो की नाही सांगत तर चला ग, मला आवाज नाही येत कुणाचाच. समजलं का? मॅम हा मॅम मी काय म्हटलं, जसं आता लेबर आणि मॅनेजमेंटच्या मध्ये डायरेक्टर असतो ना, हा तर त्या मॅनेजमेंट लेबर्स झाले आता हे वर्कर, आणि जे मॅनेजमेंट कोटा राहील त्याच्यामध्ये कोणाकोणाचा येईल मॅम समावेश? मॅनेज, आता मी तुम्हाला तेच तर सांगितलं ग. जी हो मॅम, एक पण संस्था आपण, ऐक आपण हा जेव्हा संस्था तयार करतो हा तेव्हा ती एकट्याने होत असते का? त्याच्यासाठी एक नाही. बॉडी तयार केली जाते 11 ते 12 लोकांची, दॅट इज हो अ मॅनेजमेंट. जर काही प्रॉब्लेम्स असेल तर जरी त्या कंपनीचा मालक एक असेल, कुणी पण असेल, पण त्याला त्या सगळ्यांचे काय म्हणतात विचार विमर्श त्या लोकांशी करावाच लागतो. त्यांची सिग्नेचर तिथे आवश्यक असते. जेव्हा तो जर एखादी लेबरसाठी जर आपण एखादी काय म्हणता येईल त्याला, एखादी सुविधा घेतली, ठीक आहे, एखादी त्यांचं हे पारित करायचं असेल तर सगळ्यांना तिथे बोलावलं जाईल आणि त्याच्यानंतर त्यांची जी मीटिंग होईल त्याच्यामध्ये जे बहुमत राहील तर ती प्रोसिजर समोर जात असते, नाहीतर मागे राहते. अच्छा, म्हणजे त्यामध्ये मॅनेजर्स वगैरे जे असतात त्यांचा सगळ्यांचा समावेश होतो. मॅनेजर पर्यंत ते नंतर जाईल. हा मॅनेजर तर राहीलच म्हणा त्या याच्यामध्ये, हा कारण त्यांना आवश्यक राहते ती मीटिंग अटेंड करणं. पण सांगते मी, हे जे मेन बॉडी जी असते ती म्हणजे मॅनेजमेंट. मॅनेजरचा याच्याशी संबंध नसतो. मॅनेजर एम्प्लॉई आहे, अच्छा. ठीक आहे. हम्म. मॅनेजर एम्प्लॉई झाला, मॅनेजमेंट तो मॅनेजमेंट मध्ये नाही येणार, तो एम्प्लॉई आहे. मॅनेजमेंट मध्ये कोण येणार? जे त्यांनी ठरवलेले जे लोक आहेत मॅनेजमेंटसाठी, ज्यांचे त्याच्यात काय म्हणतात त्याला शेअर्स जमा आहेत, ते लोक मॅनेजमेंट मध्ये येणार. त्यांची जी 11-12 लोकांची जी काही बॉडी आहे ती मॅनेजमेंट मध्ये, आणि ज्याची ती कंपनी आहे, ज्याने ती विकत घेतलेली आहे किंवा ज्याने ते उभारली आहे ते तिथे राहणार, दॅट इज अ मॅनेजमेंट. ठीक आहे.
मॅम ज्याने कंपनी घेतलेली आहे तो तिथला डायरेक्टर नाही झाला का मग? हो झाला ना डायरेक्टर. हा तेच. पण कधी कधी कसं असते की जे ज्यांची स्वतःची कंपनी असते ते डायरेक्टर झाले, ठीक आहे, पण ते आपल्या खाली सब डायरेक्टर ठेवत असतात, की ज्याच्या म्हणजे आता कसं बाकीच्या गोष्टींचंही नसतं, पण कंपनीचं जर बघितलं गेलं तर त्यामध्ये सब डायरेक्टर राहतात, की ज्यांच्याकडे ते काम जाते आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपण डायरेक्टर पर्यंत नाही जाऊ शकत. अच्छा, तर ते मग मॅनेजमेंट मध्ये येईल. हा, ते मॅनेजमेंट मध्ये येईल. हा. ठीक आहे, कन्फ्युजन संपलं. आता येतो आपण 7 नंबरचा पॉइंट, मॅक्झिमिनेशन ऑफ प्रॉफिट. सिक्स्थ पॉइंटचं इतर हे रिपीट करा ना पॉइंट. कोणता? सिक्स्थ वाला नाही का, जसं आता तुम्ही मॅक्झिमिनेशन ऑफ पॉइंट सांगितलं तसं. अच्छा, मॅनेजमेंट ऑफ लेबर रिलेशन आहे ना. हा. कंट्रोलिंग आपण कालच घेतलेला आहे, हो. याला आपण काल ठेवला होता. मॅनेजमेंट ऑफ लेबर रिलेशन. मॅनेजमेंट अँड लेबर रिलेशन, मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट. ह्याच्यामध्ये काय येणार मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट मध्ये? मॅक्झिमम म्हणजे काय होते? काय होतं मॅक्झिमम म्हणजे? आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट कसं मिळेल, आपल्या कंपनीला कसं जास्तीत जास्त प्रॉफिट मिळेल हे आपण बघणार ना, हो की नाही? हो मॅम. आपण याच्या आधी पण हे बघितलंय की आपलं स्टँडर्ड आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे, ते आपण कशा पद्धतीने ठेवू. ते बघितलंय आपण याच्या आधी. आपल्या लेबर्सला आपण कशा पद्धतीने त्यांचं इन्क्रीमेंट कसं करणार, त्यांच्यामध्ये काय म्हणता येईल परफेक्शन कसं आणणार. त्यांच्यामध्ये जर परफेक्शन आलं तरच आपल्याला प्रॉफिट होणार, हो की नाही? आपल्याला प्रॉफिट तेव्हाच होणार ना. अंजली काय करतेस तू? अंजली कुठलं काम करताय? सॉरी मॅम. मी काय विचारलं, आन्सर दे आता. आपण आपल्या एम्प्लॉईजला काय करणार? अरे सांगा ना, आपलं प्रॉफिट कसं वाढणार? झालंय नाही आपलं? एम्प्लॉईजना परफेक्ट करावं लागेल की नाही करावं लागेल आपल्याला? करावं लागेल ना. जसं तुम्ही आता स्टिचिंग करता, आता स्टिच करत होती ना अंजली तू? अंजली मी काय विचारताय? येस मॅम. स्टिच करत होती ना तू आता? नो मॅम. काय करत होती मग? मॅम मी बाहेर आली आहे दुकानात. अच्छा, दुकानात आली आहे का? हो मॅम. बरं ते जाऊ दे. मी काय म्हणताय, जेव्हा तुम्ही स्टिच करता, जेव्हा तुम्ही नवीन शिकत आहे
तर तुमच्या सिलाया सरळ येणार का? नो मॅम. एक येत होत्या का तुमच्या सिलाया सरळ? नाही मॅम. कुठे ना कुठे काही ना काही प्रॉब्लेम्स होते स्टिचिंग करताना? येस मॅम. हो मॅम. परफेक्शन येत होतं? नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? आपल्या लेबरला आपल्याला पहिले काय करावं लागेल? ट्रेन करावं लागेल. करावं लागेल का? हो मॅम. तेव्हाच आपलं प्रॉफिट वाढेल. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तेवढंच आहे, बाकी नाही आहे. प्रॉफिट वाढवण्यासाठी आणखी आपल्याला आपले जे प्रोडक्ट आहे त्याला काय करावं लागेल? प्रोडक्टला काय करावं लागेल? त्याची अवेलेबिलिटी वाढवावी लागेल. तसंच काय करावं लागेल? आपलं प्रोडक्ट म्हणजे कुणालाही लवकर अवेलेबल झालं पाहिजे. तसंच आणखी काय वाढवावं लागेल त्यातलं? क्वालिटी मॅम वाढवावी लागेल. ट्रान्सपोर्ट. क्वालिटीकडे लक्ष द्यावं लागेल त्याच्या. येस मॅम. येस मॅम. आणि त्याचं सेलिंग कशा पद्धतीने होईल, सेलिंगकडे लक्ष द्यावं लागेल. येस मॅम. म्हणून म्हटलंय की लेबरला प्रॉपर ट्रेन करावं लागेल. त्यासाठीच म्हणतोय आपण की लेबरला जर आपण प्रॉपरली ट्रेन केलं तर आपला प्रॉफिट वाढेल. ठीक आहे, समजलं एवढं? कॅपिटल एम्प्लॉईड. नेक्स्ट पॉइंट आहे का मॅम हा? हा, कॅपिटल एम्प्लॉईड. काय? कॅपिटल एम्प्लॉईड. कॅपिटल एम्प्लॉय. एम्प्लॉईड. अच्छा. एम्प्लॉईंग. हा. स्पेलिंग सांगा ना. EMPLOYED. एम्प्लॉईड. अच्छा, एम्प्लॉईड. हा हा, ठीक आहे. एम्प्लॉईडच म्हणताय किती वेळची. काय येणार याच्यामध्ये? काय येणार याच्यामध्ये? मॅक्झिमम रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. मॅक्झिमम रिटर्न म्हणजे काय?
सांगा कॅपिटल म्हणजे काय? माझं लक्षच नाही, माईक म्यूट झालं तर. जर एखादी मला एखादा काय म्हणते त्याला, मला एखादा बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि त्याच्यासाठी मला कॅपिटल लागणार आहे. त्याला कॅपिटल, मग कॅपिटल म्हणजे नेमकं काय? कशाला म्हणतो आपण कॅपिटल? कॅपिटल म्हणजे भांडवल. आता भांडवल कशाला म्हणतात? मराठीमध्ये भांडवल म्हणतात त्याला, कॅपिटलला. काय होतं भांडवल म्हणजे? आता आपली कंपनी आहे, आपल्या कंपनीला प्रॉफिट झालेला आहे, तर तो प्रॉफिट आपण एकट्यानेच घ्यायचा का? तुम्ही लोकांना बोलत चला, मला की नाही म्हणजे असं नाही बोलले तर असं वाटतं की तुम्हाला काहीच नाही कळत आहे. मॅम भांडवल ते कॅपिटल एम्प्लॉईडचा मिनिंग भांडवल रोजगारच होईल ना? तुम्हाला तेच तर सांगत आहे, कॅपिटल मीन्स भांडवल. भांडवल म्हणजे काय? पैसा. हो. जर आपण आता जो प्रॉफिट होतोय आपल्याला, आता मला एक गोष्ट सांगा, तुमच्याकडे जर तुम्ही तुमचं बुटीक आहे स्वतःचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे हे येऊन राहिले आहेत, म्हणजे तुमचं चांगलं चालत आहे बुटीक, ठीक आहे, तर तुमच्याकडे वर्कर्स आहेत, तर तुम्ही त्यांना प्रॉफिट द्याल ना? द्याल की नाही देणार? देणार ना मॅम. तुम्हाला त्यांचा पेमेंट वेगळा झाला, पण जसं दिवाळी आलं, बोनस ज्याला आपण म्हणतो, ते तुम्हाला बोनसच्या रूपाने द्यावं लागेल, त्यांना गिफ्टच्या रूपाने द्यावं लागेल. देणार की नाही? हो मॅम. तर तेच आहे हे मॅक्झिमम काय सांगितलं तुम्ही, कॅपिटल एम्प्लॉईड. जर समजा कंपनीला जर त्या गोष्टीचा फायदा होत असेल, जर फायदा आणि वर्कर्स काम करून राहिले आहेत, वर्कर्समुळे प्रॉफिट होतो आहे, तर वर्कर्सला तुम्हाला प्रॉफिट द्यावं लागेल त्याच्यातला काही पर्सेंटेज. तुम्ही बघितलं असेल की खूपदा काय म्हणतात त्याला, दिवाळीचं जे बोनस मिळतं किंवा गिफ्ट मिळतात, हे त्याचाच एक प्रकार असतो. ठीक आहे, कळलं का? हो मॅम, म्हणजे ते कंपनीला प्रॉफिट वगैरे तर ते त्यांना बोनस थ्रू वगैरे दिला जाते ना? आणि ते एम्प्लॉईजला द्यायला पाहिजे, असा आपला हा पॉइंट आहे की एम्प्लॉईजला जो प्रॉफिट होतो आहे, तो जर मॅक्झिमम प्रॉफिट तुम्हाला जर होत आहे, तर तुम्ही एम्प्लॉईजला त्यातला काही पर्सेंटेज द्यायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर येतो आपण फ्युचर प्लॅन्स. आता फ्युचर प्लॅन्स आपण ह्या आधी बघितलेलं आहे, फ्युचर प्लॅनिंग बघितलं आहे ना? बघितलं आहे का फ्युचर प्लॅनिंग? काय होतं फ्युचर प्लॅन? इव्हेंट मध्ये बघितलं आहे ना? इव्हेंट्स मध्ये आणखी बघितलं होतं ना हे? मलाच ऐकायला. काय म्हटलं?
मॅम इव्हेंट जो आपण टॉपिक बघितला होता हा त्यामध्ये हे फ्युचर प्लॅन्स जे आहे ते डिसाईड केलं होतं ना याच्या थ्रू इव्हेंट ऑर्गनायझिंग वगैरेच्या. फ्युचर प्लॅन्स आपण मागच्या वर्षी पण बघितलं आणि आता त्या दिवशी पण सांगितलं होतं, इव्हेंटच्या याच्यात सांगितलं होतं मी फ्युचर प्लॅन. तर काय होणार? तेच मॅम फ्युचर प्लॅनिंग म्हणजे जसं काय म्हणते एखादी इंडस्ट्री आहे तरी समोर चालून त्यामध्ये 1 month मध्ये 2 month मध्ये कुठले कुठले प्रोडक्ट्स लॉन्च करता येईल, कुठले कुठले प्रोडक्ट्स लॉन्च होईल, हे सगळं येऊ शकते मॅम फ्युचर प्लॅन्स मध्ये. आणि त्यामधून मग आपल्याला प्रॉफिट कुठला, लॉस कुठला, ते सगळं. हा तेच विचारते मी तुम्हाला की आपल्याला जे फ्युचर प्लॅनिंग करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, की फ्युचर प्लॅनिंग करताना पुढच्या वर्षीचा जो कोटा आहे तो आपल्याला आधीच कंप्लीट करून ठेवायचा आहे. बरोबर आहे? येस मॅम. तर ते काय झालं आपलं फ्युचर प्लॅन. मॅम हा बोल, काय म्हटलं सोनाली? हॅलो. हा बोल ना. माईक म्यूट आहे, अनम्यूट कर. काय म्हटलं? मॅम हा जे आपलं कॅपिटल एम्प्लॉईड जे आहे भांडवल रोजगार हा त्यामध्ये ते जे सांगितलं तुम्ही जे प्रॉफिट आलं ते आपण काय म्हणतो बा जसं कंपनीला बोनस वगैरे थ्रू देऊ बा. तर मॅम याला सरळ सोपे भाषेत म्हणजे जर लिहायचं असलं तर कसं म्हणता येईल? सरळ सोप्या भाषेत कसं म्हणता येईल? सरळ सोप्या भाषेत असं म्हणता येईल, जो कंपनीला जो प्रॉफिट होतो आहे त्यातला काही पर्सेंट भाग हा एम्प्लॉईजला दिला जायला पाहिजे. हे आपल्याला सोप्या सरळ भाषेत म्हणता येईल. अच्छा, म्हणजे जो आपल्या कंपनीला प्रॉफिट होत आहे तो आपण काही पर्सेंटमध्ये आपले जे एम्प्लॉईज आहे त्यांना पण दिला हा पाहिजे. हा कळलं का एवढं? हे झालं आपले ऍडव्हान्टेजेस ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. ठीक आहे, ऍडव्हान्टेजेस आहेत हे सगळे. हे पॉइंट्स कळले आहेत तुम्हाला सगळे? आता आपण उद्या बघू, दुसरा टॉपिक बघू. आता 2 मिनिटात आपलं काही होणार नाही. काही प्रॉब्लेम्स असेल तर विचारून घ्या. मी आवाज नाही येत आहे बरोबर. मॅनेजमेंट आवाज कटतोय तुझा सोनाली. सोनुली आवाज कटत आहे. सोनुली आवाज कटतो आहे. आवाज नाही येत आहे. तू काय म्हणत आहे? काय म्हटलं तू? मॅम आपलं जे हे टॉपिक आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ मॅनेजमेंट मध्ये 8च पॉइंट आहेत ना? 9 पॉइंट. आता जो लास्ट वाला सांगितला ना मी परत एक. मॅम मॅथ्स कुठला? फ्युचर प्लॅन. अच्छा, तो एक पॉइंट आहे ना? हा हा 9 पॉइंट्स आहेत त्याचे. आणि मॅम मला नाही का काल नाही का थोडा प्रॉब्लेम गेला तो 4th आणि 5th जो पॉइंट तुम्ही सांगितला ना, कंट्रोलिंग अँड सर्व्हिस टू कस्टमर. हा मॅम तो थोडा शॉर्ट मध्ये सांगा ना. 5th वाला कुठला? 4th वाला कंट्रोलिंग आहे आणि 6th वाला 5th वाला फोर्थ सर्व्हिस टू वाला आहे
सर्व्हिस टू कस्टमर हां. आणि मॅनेजमेंट ऑफ लेबर रिलेशन हा 5th वाला आहे. 6 नंबरचा आहे कंट्रोलिंग. पण कंट्रोलिंग आपण काल कम्प्लीट केला होता. ठीक आहे. अच्छा, तर मग तो कंट्रोलिंग 5th मध्ये करून टाकू का? हो चालेल, काही हरकत नाहीये. वर खाली सर्व्हिस टू चालेल. कस्टमर. हम्म. ओके ना मॅम. ठीक आहे. हो मॅम. मॅम हा. मॅम याची नोट्स तुम्ही हे झाल्यावर द्याल ना? हो हो. हां, ठीक आहे ना मॅम. मॅम आपलं आता ते राहिलंय फक्त एक कॅरेक्टरिस्टिक्स. हो कॅरेक्टरिस्टिक बघू ना आपण. ठीक आहे. उद्या बघू आपण ते. ठीक आहे. हो. आता आपला टाइम पण अप झालाय. येस मॅम. चला मग बाय. बाय मॅम.